नमस्कार शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामामध्ये आपण सोयाबीनचं पीकसुद्धा चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. सोयाबीन पिकाला मध्यम ते हलकी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन चांगली असते. आम्लविम्ल निर्देशांक 6.5 ते 8च्या दरम्यान असणारी जमीन सोयाबीन पिकाला मानवते. जमिनीची 15 ते 20 सेंटीमीटर खोल नांगरट करावी. त्यानंतर प्रति हेक्टरी 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत टाकून ते जमिनीत मिसळावं. कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. कोकणातील हवामानात खरीप हंगामामध्ये MACS 13 तसंच MACS 57, MACS 58 आणि MACS 124 या सोयाबीनच्या सुधारित जाती आहेत. मंडळी, सोयाबीन पिकाला मूळकुजव्या रोग होऊ नये म्हणून प्रति किलो बियाण्याला 2.5 ग्रॅम या प्रमाणात थायरम हे बुरशीनाशक चोळावं. सोयाबीन हे द्विदलवर्गीय पीक असल्याने जीवाणूंच्या मदतीने मुळावरील गाठींमध्ये वातावरणातील नत्राचं स्थिरीकरण होतं. त्यासाठी बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर पेरणीपूर्वी 1 तास अगोदर रायझोबियम जपोनिकम हे जीवाणूसंवर्धक 25 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात चोळावं. त्यानंतर बियाणं सावलीत वाळवून मग पेरणीसाठी वापरावं. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 70 ते 80 किलो बियाण्याची आवश्यकता असते. पेरणी टोकण पद्धतीने 30 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर आणि 2.5 ते 3 सेंटीमीटर खोलीवर करावी. खरीप हंगामात पेरणी नियमित पाऊस सुरू झाल्यावर करावी. खतांचं व्यवस्थापन करताना हेक्टरी 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत हे पेरणी अगोदर जमिनीत चांगलं मिसळून द्यावं. तसंच या पिकाला हेक्टरी 40 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि आवश्यकतेनुसार 50 किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावं. मंडई, पिकातील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पेरणीनंतर 2ऱ्या अथवा 3ऱ्या दिवशी मातीच्या ओल्या पृष्ठभागावर ब्युटाक्लोर अथवा ऑक्झिडायझॉल यापैकी एका तणनाशकाची 1.5 किंवा 5 किलोग्रॅम क्रियाशील घटकाची 500 ते 600 लिटर पाण्यातून फवारणी करावी किंवा पेरणीनंतर 20 आणि 40 दिवसांनी बेंडणी करावी. खरीप हंगामात पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या पिकावर पानं खाणारी अळी, तुडतुडे, फुलकिडे, खोडमाशी या किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडींपासून संरक्षणासाठी पेरणीनंतर 30 दिवसांनी हेक्टरी 600 मिलीलिटर प्रवाही मोनोक्रोटोफॉस 500 लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावं. मंडई, सोयाबीनची काढणी योग्य वेळी करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण लवकर काढणी केल्यास अपक्व दाण्यांचं प्रमाण जास्त असतं, तर उशिरा काढणी केल्यास शेंगा फुटून उत्पन्नामध्ये घट येते. त्यासाठी सोयाबीनच्या झाडाची पानं पिवळी पडून गळू लागली आणि शेंगांचा रंग पिवळसर तांबूस झाला की समजायचं की हे पीक काढणीला योग्य झालं आहे. तेव्हा येत्या खरीप हंगामात या पिकाची लागवड नक्की करा. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.